जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला गव्हर्नमेंट सोबत काम करायचं आहे तर गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय. आधार एनरोलमेंट सुपरवायझर भरती निघाली आहे. घर बसल्या अप्लाय करू शकता आणि खूप चांगली संधी आहे. तुम्ही 10वी पास आहात, 12वी पास आहात तरी इथे अप्लाय करू शकणार आहात. महत्वाचं म्हणजे एक छोटी एक्झाम आहे, म्हणजे तुम्हाला आधार सेंटर सुरू करायचं आहे किंवा आधार सेंटर जे आहे तिथे ॲज अ सुपरवायझर म्हणून जॉबला लागायचं आहे. तर ऑल ओव्हर इंडियामध्ये ही भरती निघाली आहे. तुम्ही भारतातनं कुठूनही अप्लाय करू शकताय. खासियत याची अशी आहे की खूप चांगलं जॉब असणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंट जॉबसाठी अनेक जण प्रयत्न करताय, जॉब मिळत नाहीये, तर हे तुम्ही काम करू शकता. आणि आधार कार्ड जे आहे ते महत्वाचं डॉक्युमेंट आहे, कारण की आता निवडणुका येणार आहे. त्यामुळे आधार कार्ड मध्ये जे पण तुमचे चेंजेस आहे, ऍड्रेस बदलणं, फोटो बदलणं हे खूप मॅन्डेटरी झालेलं आहे. त्यामुळे काय होतं, अनेक आधार सेंटरवर खूप गर्दी आहे. आता चाइल्डचं पण आधार कार्ड काढणं सुरू झालेलं आहे आणि त्यासाठी हे नवीन भरती निघाली आहे. मग अप्लाय कसं करायचं, डायरेक्ट आधार कार्डच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सगळी माहिती सांगतोय. 1001% जेन्युइन अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर तुम्हाला ही वेबसाईट टाकून घ्यायची आहे. uidai.gov.in ही आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईट आहे. त्यानंतर लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. मराठी पाहिजे तर मराठी करा. आता मी इथे इंग्लिश करतोय. ओके, इंग्लिश साईट ओपन केल्यानंतर इथे बघा तुम्हाला सगळी माहिती दिसून जाईल. महत्वाचं म्हणजे इथे एक अपडेट सुद्धा येते. तुम्हाला जर तुमच्या आधार कार्डमध्ये काही चेंजेस करायचे असेल, तुमचा जर मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असेल तर घर बसल्या फ्रीमध्ये तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकणार आहात. हे का करतंय गव्हर्नमेंट, कारण की त्याला माहिती आहे निवडणुका येणार आहे आणि जर लोकांचे ऍड्रेस वगैरे नसतील, त्यामुळे ते काय करतं, ही संधी देत आहे, फ्रीमध्ये गव्हर्नमेंट करू देत आहे. तर नक्की तुम्ही याचा फायदा घ्या. ओके, आता तुम्हाला जर आधार कार्ड काढायचं आहे, अपडेट करायचं आहे, प्रिंट करायची आहे, तर सगळं या वेबसाईटवरून होतं. भारत सरकारची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि यावरच आपल्याला यायचं आहे. इथे बघा दिसून जाईल माय आधार, यावर तुम्ही डॉक्युमेंट अपडेट करू शकताय, स्टेटस चेक करू शकताय. यामध्ये जी भरती निघाली आहे त्याची माहिती देतोय. इथे बघा तुम्हाला यायचं आहे इकोसिस्टममध्ये आणि इकोसिस्टमवर आल्यानंतर ट्रेनिंग, टेस्टिंग अँड सर्टिफिकेट इकोसिस्टम यावर तुम्हाला क्लिक करायचंय. यावर क्लिक केल्यानंतर हे पेज आपल्या समोर ओपन झालंय, ज्यामध्ये आपल्याला ट्रेनिंग आणि सर्टिफिकेट मिळणार आहे. कुठल्या पोस्टसाठी भरती निघाली आहे, इथे बघा 2 पोस्ट आहे, एनरोलमेंट सुपरवायझर किंवा ऑपरेटर. जसं की आपण आधार सेंटरवर जातो, जे ऑपरेटर्स असतात, सुपरवायझर असतात, ती पोस्ट आहे. आणि चाइल्ड एनरोलमेंट लाईट क्लायंट ऑपरेटर हे 2 पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकताय. ओके, मग ट्रेनिंग कशी मिळणार आहे त्याची याच्याबद्दल पण माहिती दिलेली आहे. ओके, त्यानंतर बघा सगळी माहिती इथे तुम्हाला वाचायला मिळणार आहे. एक्झाम पण होणार आहे, इथे टेस्ट पण असणार आहे. टेस्ट कशी, मग तुम्हाला बेसिक कम्प्युटर वापरता येतं का, या रिलेटेड ही टेस्ट असणार आहे, त्याच्याबद्दल पण इथे माहिती दिली आहे, जे तुम्हाला थोडक्यामध्ये समजून सांगतो. जसं की इथे बघा दिलं UIDAI इज मेंडेटरी टू प्रोव्हाइड युनिक आधार नंबर, जे की भारतामध्ये खूप गरजेचं झालंय. कुठे तुम्ही बँकेत अकाउंट ओपन करायला जा, पासपोर्ट करायला जा, कुठेही जा, आधार कार्ड तुमच्याकडे मागितलं जातं. त्यामुळे सध्या या 2 पोस्टसाठीची भरती निघाली आहे. त्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग कशी मिळणार आहे त्याच्याबद्दल इथे माहिती दिली आहे. ओके, त्याच्यानंतर ट्रेनिंगमध्ये काय काय गोष्टी तुमच्या क्लिअर होणार आहेत ते पण माहिती सांगितलेली आहे. आता अप्लाय कसं करायचं ते पण मी तुम्हाला इथे सांगणार आहे. त्याआधी काही महत्त्वपूर्ण नोट आहे त्या समजून घ्या. जसं की तुमची टेस्ट कशी होणार आहे, क्वेश्चन कुठले विचारले जाणार आहे त्याच्याबद्दल इथे माहिती दिली आहे. या टेस्टसाठी 399 रुपये फी प्लस GST आहे, म्हणजे 420 रुपयांपर्यंत तुमची इथे फी असणार आहे. एका एक्झामसाठी ती देऊन तुम्ही इथे सर्टिफिकेट मिळवणार आहात आणि त्या बेसिसवर तुम्ही या 2 पोस्टपैकी जी पण पोस्ट सिलेक्ट कराल असं तुम्ही तिथे जॉबला लागू शकणार आहात. ओके, मग तुम्हाला आधार सेंटर जरी सुरू करायचं आहे तर त्यासाठी पण हे सर्टिफिकेट कामाला येणार आहे. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे बघा ही वेबसाईट आहे, यावरून आपण अप्लाय करू शकतो. या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या समोर हे हँडबुक सुद्धा येऊन जाणार आहे, म्हणजे टेस्ट कशी असणार आहे, काय कसं असणार आहे याची सगळी माहिती तुम्हाला इथे मिळून जाईल. हे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर, व्हॉट्सअप चॅनलवर टाकलंय. म्हणजे जर कोणी आधार कार्ड काढतंय, मग कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात, मग त्याचं फिंगरप्रिंट कशा प्रकारे स्कॅन करायचं, काय करायचं याच्याबद्दल सगळी माहिती तुम्हाला इथे वाचायला मिळणार आहे. सिलेबस कसं असणार आहे ते पण सांगितलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे भरपूर साऱ्या लँग्वेजेसमध्ये पण आहे, म्हणजे इंग्लिशच नाही, मराठी, हिंदी, गुजराती, इतर कुठल्याही लँग्वेजमधून तुमचं शिक्षण झालं असेल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. ओके, तर मी या वेबसाईटवर क्लिक करतो.
या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर बघा हा फॉर्म आपल्या समोर येणार आहे, हा आपल्याला भरून घ्यायचा आहे. मग कशा प्रकारे फॉर्म भरायचा, तर इथे बघा सगळ्यात आधी तुम्हाला ID पासवर्ड टाकून साइन इन करून घ्यायचं आहे. पण तुम्ही जर न्यू युजर असाल तर क्रिएट अ न्यू युजर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, कारण की आपण पहिल्यांदा या वेबसाईटवर अप्लाय करतोय. मग सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, तुमची फाईल इथे अपलोड करायची आहे. त्यानंतर तुमच्याकडे कोड येतो, तो टाकून तुम्हाला इथे अपलोड करून इथे टाकायचा आहे. अप्लाय कसं करायचं समजत नसेल तर इथे बघा दिलेलं आहे हाऊ टू अप्लाय आणि सॅम्पल सर्टिफिकेट. म्हणजे तुम्हाला सर्टिफिकेट कसं मिळणार आहे, तर बघा अशा प्रकारचं सर्टिफिकेट मिळणार आहे NSCचं. ओके, मग सर्टिफिकेट असणार आहे, इथे तुमचं नाव असणार आहे, तुमची लेवल काय आहे ती इथे दिसणार आहे आणि तुमचे किती मार्क पडले ते दिसणार आहे. जसं आपण MSCITचं सर्टिफिकेट काढतो, टायपिंगचं सर्टिफिकेट काढतो, त्याच प्रकारचं हे गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट असणार आहे, जे की व्हॅल्युएबल असणार आहे. तुम्हाला आधार सेंटर सुरू करायचं आहे किंवा इथे जॉबला लागायचं आहे, हे सर्टिफिकेट कामाला येणार आहे. आता अप्लाय कसं करायचं, तर बघा हाऊ टू अप्लाय यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कुठल्या भाषेमध्ये माहिती पाहिजे, हिंदीमध्ये पाहिजे, इंग्लिशमध्ये पाहिजे, की बघा 2 नंबरलाच मराठी ऑप्शन आहे. मी यावर क्लिक करतो. आता अर्ज कसा करावा पूर्ण सांगितले, कारण की मी इथे तुम्हाला अर्ज करून दाखवू शकत नाही, कारण की इथे फॉर्म पूर्ण करावा लागतो, फेक माहिती टाकता येत नाही. आणि आधार कार्ड तुमचं जे आहे ते लेटेस्ट असावं लागणार आहे. बघा सध्याचा फोटो तुमच्या आधार कार्डवर असलेला पाहिजे. माझ्याकडे सध्याचा फोटो नाही आहे, त्यामुळे तुम्हाला मी ते काय अकाउंट क्रिएट करून दाखवत नाही आहे. इथे बघा अशा प्रकारचं तुम्हाला इथे अकाउंट क्रिएट करायचं आहे. पण अप्लाय कसं करायचं ते मी तुम्हाला सांगू शकतो. जसं की सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या आधार कार्डची प्रिंट करून घ्यायची आहे आणि ती तुम्हाला जिथे पण एक्झाम सेंटर्स असणार आहे तिथे घेऊन जायची. बघा इथे माहिती दिलेली आहे. ओके, त्यानंतर कुठल्या कुठल्या स्टेप फॉलो करायचे आहे त्याची सगळ्यांची माहिती इथे दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे बघा तुम्ही ऑनलाईन पेमेंट केलं, जी की 399 प्लस GST आहे, ती भरल्यानंतर 180 दिवसामध्ये तुम्हाला ही परीक्षा देता येणार आहे. एकदा जर नापास झाले तर 6 महिन्यामध्ये दर 15 दिवसांनी तुम्ही ती एक्झाम देऊ शकताय. पण नवीन एक्झाम द्यायला पुन्हा तुम्हाला 199 रुपये फी पेमेंट करावं लागणार आहे. म्हणजे एकदा का तुम्ही ते अप्लाय केलं तर पुढच्या 6 महिन्यांमध्ये वारंवार तुम्ही ही एक्झाम देऊ शकताय दर 15 दिवसांनी. आणि तुम्ही तिथे पासआउट झालात तर तुम्हाला अशा प्रकारचं इथे सर्टिफिकेट मिळणार आहे. ओके, सगळी माहिती दिली आहे, तुम्ही वाचून घ्या. याची लिंक आपण टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे, किंवा तुम्ही जस्ट या वेबसाईटवर जरी आलात, इकोसिस्टमवर यायचं आहे. इकोसिस्टमवर आल्यानंतर ट्रेनिंग, टेस्टिंग आणि सर्टिफिकेशन यावर क्लिक करायचं आहे. मग सगळी माहिती तुमच्या समोर येऊन जाणार आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकताय. आता यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय ते समजून घ्या. जसं की इथे बघा, जो पण ऑपरेटरसाठी अप्लाय करतोय त्याचं कमीत कमी 12वी पास पाहिजे. इथे बघा दिले 12वी पास ओनली. आणि जर तुम्ही अंगणवाडी आणि आशा वर्कर्स आहात तर तुमचं कमीत कमी शिक्षण इथे 10वी पास पाहिजे. इथे बघा दिलेलं आहे 10वी पास आहात तर तुम्ही अप्लाय करू शकताय. तर अशा प्रकारे तुम्ही इथे आधार कार्ड रिक्रुटमेंटसाठी अप्लाय करू शकणार आहात. सर्टिफिकेट मिळू शकतात. चांगलं अपडेट आहे. अनेकांना गव्हर्नमेंटसोबत जॉब करायचा आहे पण संधी मिळत नाही आहे, तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून भरपूर साऱ्या योजना झाले, बिझनेस आयडिया झाले, इन्कम ऑपॉर्च्युनिटीज झाले, जॉब अपडेट झाले आणतोय. त्यामुळे नक्की आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करा. या सगळ्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, किंवा जस्ट तुम्ही गुगल जरी केलं, पहिली जी वेबसाईट येते त्यावर तुम्हाला क्लिक करून लँग्वेज सिलेक्ट करून यावर यायचं आहे. इकोसिस्टमवर क्लिक केल्यानंतर ट्रेनिंग सर्टिफिकेटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही सगळी माहिती दिसून जाणार आहे. अशा जॉब अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.